बऱ्याच दिवसानंतर जरा काही जुनी गाणी, संगीत आणि बऱ्याच दिवसानंतर म्हणजे गेल्या 1-2 महिन्यानंतर मराठी भाषेचं एक वेगळं रूप बघत होतो भाषणामधून. कचकच, कचकच, कचकच चालली होती सगळी. आणि हे एक वेगळं रूप, हे खरं रूप. आपण काय करतो त्याला काय अर्थ असतो की नसतो मला माहिती नाही. आपण बोलतो, आज काय बोलतो त्याला उद्या अर्थ नसतो. पण ही जी आपली भाषा आहे, ती चिरंतन राहिलेली आहे. ही जी काय सगळ्यांनी निर्मिती करून ठेवलेली आहे, कुसुमाग्रज असतील आणि सगळेच, ती खरी मराठी. आणि मी ती गाणी ऐकताना सहज विचार करत होतो की गजाभाऊ तुम्ही आता बोललात की सोशल नेटवर्कची भाषा वगैरे वगैरे वगैरे, हे खरं आहे. हल्लीची पिढी फास्ट झालेली आहे. कदाचित आपल्या मुलानं जर का विचारलं बहिणाबाई, तर मला नाही वाटत त्यांना कोणाला सांगता येईल. आणि बहिणाबाईचं ते गाणं, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. आत्ताच्या पिढीला चटका नकोय, चटकन पाहिजे. आणि भाकर नकोय, पिझ्झा पाहिजे. त्याच्यामुळे ते म्हणतात हे सगळं ठीक आहे हे, आणि त्यांचंही खरं आहे. काळाप्रमाणे आपण बदलत चाललेलो आहोत, बदलायला तर पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की आपली मराठी विसरली पाहिजे. यापूर्वी माझ्यावरती टीका झाली होती की मराठी मराठी करतात आणि यांची मुलं ही इंग्लिश शाळेमध्ये जातात. इंग्लिश शाळेमध्ये तर जातातच, गेलीच होती. पण ते इंग्लिश जेवढं उत्तम बोलतात तेवढंच मराठी देखील उत्तम बोलतात. आणि याला कारण म्हणजे बाळासाहेब. अगदी सुरुवातीला आदित्य असेल, तेजस असेल, शाळेतनं घरी आल्यानंतर ते सतत सांगायचे की इंग्रजी शाळेमध्ये, घरी मराठी. म्हणजे नुसतं ते डॅड मॉम वगैरे ते नाही, आई आणि बाबा. ही जी काय संस्कृती आहे, एक आणखीन एक गोष्ट खरी आहे की ज्या वेळेला आम्ही प्रचाराला जातो किंबहुना काही पत्रकारांशी बोलतो, तेव्हा ते विचारतात की मुंबईमध्ये मराठी शाळा बंद पडत चालल्यात. मराठी शाळा बंद नाही पडत आहेत, पण होतंय असं की प्रत्येक मराठी पालकाला असं वाटतंय की आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा उत्तम इंग्रजी बोललं पाहिजे. इंग्रजी बोलणं म्हणजे मराठी विसरणं नाही. मराठी येता जाताना बोलत राहिलं पाहिजे, घरामध्ये सुद्धा बोललं पाहिजे. आणि मला तर चिंता नाही, दरवेळेला काय होतं की मराठी टिकणार की नाही. अरे मराठी एवढ्या पिढ्या टिकलेली आहे, आणखीन पुढच्या म्हणजे आपण निघून जाऊ पण मराठी राहणार आहे, हे सत्य आहे. फक्त होतंय असं की राजकारणी म्हटल्यानंतर दरवर्षी हा दिवस येतो. मग मराठी भाषा दिन म्हटल्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे हे बोललं जातं. पुढचं वर्ष रिकामं जातं, पुन्हा 27 फेब्रुवारी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे. करत कोणी काही नाही. मुंबईमध्ये मराठी भाषा ते भवन केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं. अरे करायला अधिकार तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही का नाही करत? शिवसेना म्हणून जे काय आपल्याला करायचंय ते आपण करतोच आहोत आणि करणारच आहोत. आणि दुसऱ्या सगळ्यांनी सांगावं की आम्हाला जमत नाही, मग शिवसेना एकटीच्या ताकदीवर करून दाखवेल ना. शिवसेना कुठे कमी पडते? पण आज विशेष म्हणजे लोकाधिकार समिती गेले काही वर्ष, गेले कित्येक वर्ष हा जो उत्सव साजरा करते, मी मुद्दामून आलो, दरवर्षी येतो. हा उत्सव जो साजरा करते, मला खरंच तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत की लोकाधिकार समिती ही शिवसेनेचा एक पाठकणा आहेच, नक्कीच आहे. मला आजही आठवतंय लहान असताना ज्या वेळेला तेव्हा काळा घोडा तिकडे होता फोर्टमध्ये, आता परत ठेवलाय असं म्हणतात. पण त्या काळ्या घोड्याचा काही फोटो दिसला नाही, उद्घाटन करणाऱ्याचा फोटो दिसला, त्याच्यामुळे घोडा कोणता ते कळला नाही. तर तो परत आणलाय तिकडे असं म्हणतात. तर तिथे काळ्या घोड्याच्या इकडे जाऊन मोर्चा थांबवला जायचा. त्यावेळेला मी लहान होतो, पण तिथे ती जी काही सगळी ऑफिसेस आहेत, त्या ऑफिसच्या दारामधनं ते दार मराठी माणसाला बंद होतं. मराठी माणसाचा आत शिरकाव होऊ शकत नव्हता. त्या दारावरती धडका देऊन दार तोडून शिवसेनेने आणि लोकाधिकार समितीने आतमध्ये प्रवेश मिळवला. आणि आत्ताचे जे दिवस आहेत, ज्या वेळेला ते आपलं शिवराय संचलन होतं त्या फोर्ट विभागामध्ये, ज्या एकेकाळी ज्या ऑफिसची दारं मराठी माणसासाठी बंद होती, ती दारं उघडली जातात, खिडक्या उघडल्या जातात, पॅराफिटवरनं गच्चीतनं चहूबाजूनी गर्दी ते शिवराय संचलन बघत असतं. हा चमत्कार हा लोकाधिकारने केलेला आहे. आणि गजाभाऊ तुम्ही बोललात ते खरं आहे, मला लोकाधिकारची पुन्हा एकदा टीम पाहिजे. लोकाधिकारची टीम पाहिजे मला. आणि ही टीम
अशी पाहिजे की एकदा आल्यानंतर मग दया माया क्षमा नाही, सैनिक म्हणून आल्यानंतर जे काम सांगितलं जाईल ते केलं पाहिजे. मग तिकडे दया माया क्षमा नाही, कारण सैनिक म्हणजे सैनिक. तर कामं होऊ शकतात. निष्ठा, चिकाटी, जिद्द आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पक्षासाठी आपण काम करतोय त्या पक्षावरती श्रद्धा. ती जर का नसेल तर मग काय आयाराम गायराम चालू आहेत, आपलं सुद्धा भाजप व्हायला काही वेळ नाही लागणार. आज सुद्धा जे काही सरकार चाललेलं आहे, निवडणुकीतलं भाषण म्हणून मी बोलत नाही, पण पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, हे स्वतःचा कारभार सोडून प्रचारात व्यस्त आहेत. आणि आज जी बातमी आलेली आहे ती एवढी गंभीर आहे की देशाची सुरक्षा करणारं लष्कर, त्या लष्कर भरतीसाठी जो काही पेपर आहे तो पेपर सुद्धा आपण सुरक्षित ठेवू शकत नाही. ज्यांच्या हातात देश सुरक्षित आहे त्यांचा पेपर आपण सुरक्षित ठेवू शकत नाही, तो पेपर सुद्धा फुटतोय. आणि मग खरंच कोणत्या दिशेने आपण चाललेलो आहोत? परीक्षा रद्द का? जे बसणार होते त्यांचा काय दोष आहे? पण आपल्याला कारभाराकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. पेपर फुटतायत, लष्कर भरतीचे पेपर फुटतायत. आता कॉलेजची परीक्षा येईल, परीक्षा आल्यानंतर खरंच त्या वेळेला परीक्षा होणार का, रिझल्ट लागणार का, कशाचा काही पत्ता नाहीये. पण आम्हाला फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत. काय वाटेल ते करू, पण निवडणुका जिंकू. हा जो काय सगळा घोळ चालू आहे तो बघितल्यानंतर खरंच मला असं वाटतं की परिवर्तन तर झालं पाहिजे. पुन्हा एक मी राजकीय बोलत नाही, पण परिवर्तन या कारभारात झालं पाहिजे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय बोललं म्हणजे आपलं काम होतं याच्यातला भाग नाहीये. तर ज्या छत्रपतींचं एक आज्ञापत्र आपण नेहमी एकच ऐकलेलं आहे, दुसरी आज्ञापत्र आपल्याकडे तशी पोचलेलीच नाहीये. गरीबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, हे एवढंच आम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र. पण तेवढं सुद्धा आपण नीट पाळू शकत नाही. जिथे राज्यामध्ये गोरगरीब शेतकरी आत्महत्या करतोय, मुळासकट उखडला जातोय, त्याच्या भाजीच्या देठाचा तर संबंधच नाहीये. तोच शेतकरी उखडला जातोय, तिथे त्याचा भाजीचा देठ काय शिल्लक राहणार? आणि हे सगळं बघितल्यानंतर शिवसेना, मगाशी मला खरंच एक बरं वाटलं, मी आल्यानंतर माझी ओळख करून दिली गेली, मराठी माणसाचा हक्काचा आवाज. हा हक्काचा आवाज म्हणून शिवसेनेची जी काही ओळख आहे, हा आवाज आणि ती ओळख ही फार महत्वाची आहे. गेले 50 वर्ष आपण एक काम घेऊन पुढे चाललेलो आहोत. 24 जानेवारीला मी म्हटलं की आजपर्यंत 50 वर्षातली 25 वर्ष आपली सडली, जाऊ दे आता, त्याच्यावरती दुःख करत काही बसण्यात अर्थ नाहीये. पण पुढची जी काही वर्ष आहेत ती वर्ष शिवरायाला आणि शिवसेना प्रमुखांना अभिमान वाटेल अशी शिवसेना वाटचाल करेल. महाराष्ट्राला अभिमान वाटेल, कुसुमाग्रजांना सुद्धा अभिमान वाटेल अशी शिवसेना या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची वाटचाल करेल. आणि मला असं वाटतं की ते जर का करणार नसू तर नुसतं ह्या कार्यक्रमाला काही अर्थ नाही. कवी येतील, कवी बोलतील, कवी हसवतील, कवी काहीतरी सांगून जातील. नुसतं कार्यक्रमासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही, लोकाधिकारचा जन्म झालेला नाही, तर मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या, आपण जे म्हणतो ना, सगळेच जण म्हणतात प्रगती पथावरती, तसं नाही. आपल्याला जे काय आता खटकतंय ते का खटकतंय, काय खटकतंय ते बाजूला करून आपल्याला जे पाहिजे त्या दिशेने महाराष्ट्राला नेणं ते आपलं काम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.